महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या घटनांनी पुन्हा एकदा समाजमन अस्वस्थ केले असून स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या विरोधातील प्रकरणामुळे श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांचे गंभीर चित्र समोर आले आहे. एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप तसेच त्याच्या ताब्यातून आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाने अधिकच खळबळ उडवली आहे. पोलिसांनी अलीकडेच केलेल्या कारवाईनंतर या घटनेची सखोल चौकशी सुरू असून समाजातील अंधविश्वासाचे धोकादायक स्वरूप पुन्हा चर्चेत आले आहे. अशोक खरात याने स्वतःला भविष्यवेत्ता आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करत राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढवल्याचा दावा केला जात होता, ज्यामुळे त्याच्याबद्दल सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला. मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेत लोकांची दिशाभूल आणि शोषण केल्याचे आरोप आता समोर आले आहेत. विशेषतः महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिक गंभीर ठरत आहे. महाराष्ट्राची ओळख प्रबोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाशी जोडलेली असतानाही अशा घटना घडत असल्याने समाजातील काही घटक अजूनही अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे. वैयक्तिक अडचणी, मानसिक ताण किंवा भविष्याबाबतची अनिश्चितता याचा गैरफायदा घेत भोंदू प्रवृत्तीचे लोक आपली पकड मजबूत करतात आणि त्यातून आर्थिक, मानसिक तसेच शारीरिक शोषणाचे प्रकार घडतात. काही प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध किंवा सामाजिक प्रतिष्ठेमुळे अशा व्यक्तींवर सहज विश्वास ठेवला जातो, ज्यामुळे अंधश्रद्धेचे जाळे अधिक विस्तारते. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. पोलिसांची कारवाई ही योग्य दिशेने टाकलेले पाऊल असले तरी दीर्घकालीन उपाय म्हणून शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे, जनजागृती मोहिमा राबवणे आणि नागरिकांनी कोणत्याही दाव्यांवर आंधळा विश्वास न ठेवता विवेकाने विचार करणे गरजेचे आहे. माध्यमे, सामाजिक संस्था आणि नागरिक यांची संयुक्त जबाबदारी या समस्येविरोधात उभी राहण्यासाठी महत्त्वाची ठरणार असून अन्यथा अंधश्रद्धेच्या आड दडलेले असे प्रकार समाजाला वेळोवेळी हादरवत राहतील.